ओम शांती. माझं शरीराचं नाव आहे कोकिळा. मी बऱ्याच दिवसापासून ज्ञानात यायचे प्रयत्न करायची. 2000मध्ये मला बीज पडलेलं होतं, पण मी घरी एवढी बांधलेली आत्मा होती की मला काही हालचाल करता येत नव्हती. पण नेहमी सदोगतीत माझ्या आधीपासून भक्ती मार्ग वगैरे असल्यामुळे, शाकाहारी असल्यामुळे मला त्याच्यात यायला काही वेळ लागला नाही. जेव्हा माझ्यावर प्रसंग आले कठीण तेव्हा मला बाबा साथ देत होते. मी प्रत्येक वेळेस बाबाचं नाव घ्यायची आणि पुढे चालायची. मी नंतर 2007मध्ये मी कोर्स केला. माझे मिस्टर 2003मध्ये वारले. मला थोडीशी हे मिळालं स्वतःचं किंवा फिरण्याचं, नाही तर खूप बंधनात होती. त्याच्यानंतर माझ्यावर खूपच कारभार आले. सर्व घरांचे मुलं बाळं, लहान परपंच, सगळ्यांचे नातेवाईकांचे ते सगळे मला टॉर्चर करायचे की तू असं ह्या ज्ञानात पडू नको, असं करू नको, तसं करू नको. खूप बंधन घालायचे सर्वांना. मग एक दोन वेळा बाबांची मी जेव्हा कोर्स केला आणि मुरलीमध्ये ऐकलं की बंधनमुक्त बनायचं बा आपल्याला, तर मला खूप अनुभव यायचे. मला तर काही कोणी मदत करायचं नाही, माझ्याकडूनच सगळी अपेक्षा घेत राहायचे. सगळे त्यांचं हे करून पैसे दिले देऊन सर्व त्यांचे मला असे टॉर्चर करायचे. म्हणजे माझा स्वभाव इतका चिडचिड होऊन गेला. मला असं वाटायचं की काय करायचं ह्या जीवाचे, की आत्ताच आत्महत्या करून घ्यायची का काय करायचं. परंतु मुलांकडे बघून त्यांच्याकरता मला उभं राहावं लागलं. तसं मी स्वतःच समक्ष होती. माझ्या पायावर मी छोटी शिका असेना परमनंट गव्हर्मेंट जॉबला लागलेली आहे. मग कशाला कोणाला पाहायचं. आपल्या मुलांचं पुढे सुधारणा करायची आहे. याच्यामुळे मग मी कोणाचकडे लक्ष न देता, मला जर कोणी शिव्या दिल्या, दे बाबा तू मोठ्या बाबा, कोणी काही केलं, मी चांगल्या मार्गावर चालायला लागली की मला ते टॉर्चर करायचे मध्येच की तू असं करते, तू तसं करते, तुने असं केलंच नाही. मी तरी एक डोळा उघडायची, एक झाकत राहायची, पुढे चालत राहायची. जोपर्यंत बाबांच्या पूर्ण ज्ञानात नाही आली 2007पर्यंत, तोपर्यंत मी रडत राहायची. एक दिवस असाच उजाडला. मी इथे आली अंमळनेरला. आमच्या एक माताजी होत्या, ते पण चालू ज्ञानात आले. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही सेंटरमध्ये कोर्स करून घ्या. आता कोर्स केल्यानंतर तुम्हाला सगळे अनुभव येतील, तुमचे प्रश्नांचे उत्तरं पण मिळतील. मी त्यांचं ऐकून कोर्स करून घेतला. एका 6 महिन्यातच माउंट आबूला गेली. माउंट आबूपासून आल्यापासून मी एक मुरलीचं वाक्य ऐकलं, वाचलं की मला असं वाटायचं की माझ्या अंगामध्ये एकदम स्फूर्ती, उमंग, उत्साह यायचा. किती काम, किती काही संकट असलं तरी मी पार पाडायची आणि बाबांचं नाव घ्यायची, पुढे चालायची. असेच माझे अनुभव. माझी मोठी मुलगीला DED करायचं होतं. मी पुण्याला पहिल्यांदाच जात होती. त्यावेळेस मला बाबांनी सगळे लोक घाबरायचे की पुणे इतकं डेंजर आहे, तू कशी काय एवढ्या जीवान मुलीला घेऊन जाते सोबत, कोणातरी पाहिजे होतं, असं पाहिजे तसं पाहिजे. मी न घाबरता मी एकच वाक्य सांगायची, मेरा बाबा मेरे साथ है, डरने की क्या बात है. बाबा माझं कोणीच नाही ह्या जगात, फक्त मला शिवबाबा मिळालेला आहे. सर्व काही मिळालेलं आहे माझ्या जीवनात. शिवबाबा म्हणजे एक अशी मोठी चीज आहे. मी जे बोलते मला बाबा त्याच्या पुढेच मला टीचिंग करून देतात. जेव्हा संकट येतात तेव्हा. त्या दिवशी बसमध्ये एवढी गर्दी होती तिकडनं येताना, तर मला तर जागा म्हणून मुश्किलच होती. माझ्याजवळ 25,000 रुपये होते आणि माझ्या गळ्यातली पोत त्यांनी तोडली चढताना. परंतु माझं बॅस लावलेलं होतं, मी पांघरलेलं वगैरे होतं सगळं. थंडीचे दिवस होते. तर मग मला अचानक एका बाबाने जागा दिली. मला म्हटलं, बाबा तुम्ही माझे शिवबाबाच भेटले. मला वाटलं नव्हतं की मला जागा मिळेल बसमध्ये. रात्रीचा प्रवास होता पूर्ण. त्यांनी मला जागा दिली आणि मग अचानक बाबा एवढी गर्दी, माझं बॅस तर तुटलं नसेल ना,
बॅच पाहायला गेली, खाली मान वाकून. बॅच तसंच होतं बाबांचं. आणि माझ्या जी सोन्याचं डोरलं पोत होती, मणी होते, ते सगळे माझ्या हातात आले. एकही मणी हारला नाही. काळे मणी पडले खाली, पण सोन्याचा एकही मणी गेला नाही. मी बाबांना एवढं थँक्स केलं की बाबा खरंच शिवबाबा तुम्ही खरंच तुमचे किती उपकार मानायचे. काय बाबांनी मला कसं शोधलं, कसं ढूंढलं आणि कसं मला बाबांनी खेचून आणलं. आधीपासून मला असं टीचिंग होत राहायचं. मग मी खेड्यागावात राहायची, मला बाबांची मुरली वगैरे मिस व्हायची. पण मी रात्री कधी कधी कार्यक्रमाला प्रत्येक वेळेस सेंटरला येऊन राहायची. बाबांना एवढंच सांगायची की बाबा मला लवकर तुझ्या सेंटरजवळ बोलव. काही ना काही दिवसातनं तरी एक वेळा, 2-4 दिवसातनं तरी एक वेळा मला सेंटरला यायला मिळेल अशी बाबांना सांगायची. तसंच मी 2011-12मध्ये त्या अंमळनेरमध्ये आली. मला जसा वेळ मिळाला तसं मी सेंटरला आल्याशिवाय राहत नाही. मग असंच एक वेळा मला बाबा मिलनला जायचं होतं. त्यावेळेस अचानक काहीतरी घटना घडली आमच्या शाळेमध्ये आणि मला माझं तिकीट रद्द करावं लागलं. मी एवढी मनाने तुटली, परंतु मी काही हे सोडलंच नाही. माझा जो नियम होता, मला इथं नाही मुरली मिळायची तर मी 4 वाजता टी व्ही लावून मुरली क्लास अमृतवेला पूर्ण करायची. आणि त्यावेळेस बाबा मिलन होतं त्या दिवशी मी मनाला रात्री खूप खात होती की मला आज बाबा भेटले असते. त्यावेळेस गुलजार दादी, जानकी दादी वगैरे त्यांची पालना घेतलेली होती. जायची आशा दीदींकडून सगळे माझ्या मनातली जी घुसळण होती, जेवढं मक्खन बाहेर निघतं म्हणे, जेवढी मुरलीमध्ये तुम्ही हे करायचे तेवढं हे करायचे. क्लास ऐकले तेव्हापासून मला एक एक पॉईंट माझ्या मनात येत गेले. मी तसंच वागत गेली. बाबा मला सावध करत गेले. त्यावेळेस प्रत्यक्ष मला बाबांनी घरी 4 वाजेच्या म्हणजे 3-3:30ला मला स्वप्नात प्रत्यक्ष बाबा मिलन झालं माझं अचानक. आणि मी तेव्हापासून मुरली क्लास वगैरे रेग्युलर करते. आताही मला जास्त वेळ मिळत नाही यायला जायला. जोपर्यंत मी बंधनात आहे तोपर्यंत परंतु मुरली क्लास वगैरे केल्याशिवाय राहत नाही. आधी मोबाईलवर पूर्ण मुरली 1 वेळा आणि 2 वेळा ऐकेल तरच मी चहा वगैरे घेईन. जोपर्यंत मुरली करत नाही तोपर्यंत माझ्या मनाला चैन पडत नाही. आणि मला त्याच्यानंतर आता 2-3 वर्षापूर्वी 2-3 वेळा असे ॲक्सिडंट झाले. मी एवढ्या गाडीवरून पडली, माझ्या मुलाचे पाय फ्रॅक्चर झाला, 1 वेळा हात फ्रॅक्चर झाला. मी एवढ्या रोडात माझ्या 2 फुटावरच 4 व्हीलर होती, पण रोडावर पडली. परंतु मी बाबा शब्द माझा सदोगतीत, बाबा तुम्ही ड्रायव्हर आहेत, तुम्ही माझ्यासोबत आहे, मेरे साथ बाबा है, डरने की क्या बात है. सकाळीच मी बाबाचं हे पहिलं मी मास्टर सर्वशक्तिमानचं वरदान घेते आणि बाबाच्या पालनानुसारच चालत राहते. 4-4 किलोमीटर जरी गेली मी पायी तर बाबाचे मी आत्मा फरिश्ता हूँ. बाबाचा क्लास लावते, गाणे म्हणते, रस्त्याने चालते, तरीसुद्धा मला काही होत नाही. याच्या आधी मला 6-6 महिन्यांनी काय 1-1 वर्षांनी अशी इंजेक्शन वगैरे टेन्शन घ्यायची, इंजेक्शन वगैरे लागत राहायचे. पण आत्ता मला जवळजवळ 15 वर्षापासून, तसे तर मला ज्ञानात यायला झाले असेल 17-18 वर्ष, परंतु 15 वर्षापासून मला गोळी नाही, इंजेक्शन नाही, कधी मी आजारी पडत नाही. 2-3 वेळा ॲक्सिडंट बी झाले, परंतु पडली पण माझ्या रक्ताचा टुसारसुद्धा माझ्या पायातून किंवा हातातून कुठून निघाला नाही. जबरदस्त झाले. पण बाबा मला आल्हाद झेलून घेतात, गोदमध्ये घेतात. मी सकाळीच म्हणते बाबा आपका वरदानी हात मेरे सिर पर है, तर मुझे डरने की क्या बात नाही. बाबांचं एक महावाक्य माझ्या स्मरणात असतं. सकाळ संध्याकाळ जेव्हा निघाली घरातून की बाबा माझ्या सोबत चला. मी सोबत चालली, सोबत जाते, सोबत येते. बाबांचं स्मरण म्हणजे रात्रंदिवस करत असते, कोणाला दिसो असं नसो. मला कोणी काही म्हटलं तरी मी त्यांचा हा बाबा, तू मोठ्या बाबाचा, मी चालली माझ्या रस्त्याला म्हणा. जे लोक मला बोलायचे हा शिवबाबा आला,
बाबाची ट्रॅफिक कंट्रोल होती, माझ्याकडे मोबाईल होता, मी जर थांबायची ते करायची तर मला टोचून टोचून बोलायचे आमच्या कर्मचारी लोक की आधी खाल्लं पिल्लं मुलं झाले. मी म्हणे खायचं प्यायचं तर नाहीच होतं माझं आधीपासून, मुलं वगैरे सगळा संसार करून काय आता शिवबाबा करताय ना असं करताय, खूप खूप टॉर्चर केलेलं आहे. पण मी सगळं सहन करत गेली आणि बाबाचं नाव घेते आणि पुढे चालत राहते. ओम शांती.